नमस्कार. आज आपण आंध्रा स्टाईल कैऱ्यांचे लोणचे बनवणार आहोत. हे लोणचे खायला फार छान लागते. आपल्या लोणच्यापेक्षा थोडी बनवण्याची पद्धत यांची वेगळी आहे, परंतु चवीला हे फार छान लागते. लोणचे बनवण्यासाठी आपल्याला इथे काही साहित्य लागणार आहे. मी येथे अर्धा किलो कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे आणि या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे. कैऱ्यांमधील कोळी एका साईडला काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण सर्व कैऱ्या येथे बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे. वेगवेगळ्या सीझनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे बनवत असतो. ते लोणचे मग आवळ्याचे असो, हळदीचे असो किंवा लिंबाचे असो किंवा कैरीचे असो. हे लोणचे बनवण्यासाठी काकींनी मसाला घरीच तयार केलेला आहे आणि त्यांच्या स्टाईलने आपण हे लोणचं बनवत आहोत. यासाठी आपल्याला काही घटक येथे लागणार आहे. ते म्हणजे लसूण आणि जिरे खलबत्त्यात ठेचून घेतलेले आहे. 1 वाटी तेल वापरलेले आहे. या तेलामध्ये त्यांनी धने व लवंग यांचा वापर केलेला आहे. ते छान तेलामध्ये उकळून घेतलेले आहे. तुम्ही येथे साध्या तेलाऐवजी मोहरीचे तेल वापरले तरी चालेल. आणि अर्धी वाटी मोहरी, 1 वाटी धने, अर्धी वाटी मीठ, हळद, चवीनुसार साखर हे सर्व घटक यामध्ये टाकायचे आहेत. तर सर्वात प्रथम त्यांनी यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आणि मीठ छान हळद आणि मीठ एकत्र एकजीव करून घेतलेले आहे. या पद्धतीने सर्व मसाला लोणच्याला लागेल अशा पद्धतीने मस्त एकजीव करून घ्यायचा आहे. हाताचा वापर केलेला आहे, त्यामुळे सर्व मसाला तुम्ही पाहाल एकदम मस्त असा त्या लोणच्याला लागलेला आहे. थोडीशी साखर यामध्ये ॲड केलेली आहे, जेणेकरून ते जर आंबट असेल कैऱ्या तर थोड्याशा खायला छान लागतात. आंबटपणा कमी होतो, गोड लागतात. आणि ठेचलेला लसूण व जिरे हेही यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर धना पावडर, मोहरी हेही घटक आपल्याला यामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचे आहेत. हे पहा, कलर तुम्ही पाहाल याचा वेगळाच जरा आलेला आहे. आपल्या इकडचे लोणचे थोडेसे वेगळे आहे आणि यांचे बनवण्याची स्टाईल वेगळी आहे. पण हे लोणचे मी खाल्लेले आहे, चवीला फार छान लागते. तेली यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे आणि आता हे लोणचे मस्त पुन्हा आपल्याला सर्व घटक एकत्र करून एकजीव करून घ्यायचे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोणच्याचा मसाला जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो मसाला आपण मंद गॅसवरती भाजून घेतो, नंतरच मिक्सरमधून बारीक करून घेतो. परंतु त्यांनी येथे मसाला कसल्याही प्रकारचा भाजलेला नाही, कच्चाच मसाला वापरलेला आहे. फक्त लवंग आणि धने तेलामध्ये छान उकळून घेतलेले आहे. त्यामुळे लोणच्याचा जो वास आहे, सुगंध आहे, संपूर्ण घरभर दरवळलेला आहे. आणि अशा पद्धतीने एकदम मस्त असे चविष्ट स्वादिष्ट असे आंध्रा स्टाईलचे लोणचे येथे तयार झालेले आहे. एका कोरड्या बरणीमध्ये त्यांनी हे भरून घेतलेले आहे. तुम्ही पाहाल लोणच्याचा कलर काय सुंदर आलेला आहे. जितके लोणचे तुम्हाला कलर त्यांचा तितका छान दिसतोय, तितकेच ते चवीला झालेले आहे. आणि मुलांनी तर खायला लगेच सुरुवात केलेली आहे. कारण जेव्हापासून आम्ही लोणचे बनवत होतो तेव्हापासून ते इथंच उभे होते आणि अशा पद्धतीने तोंड वाकडे तिकडे करूनही खाण्याचं काम त्यांचं चालू आहे. अशा प्रकारे आंध्रा स्टाईलचे सपक लोणचे आपले इथे तयार होते. धन्यवाद.